नमस्कार. 2 दिवसापूर्वी मी एक इंग्लिश चॅनलवर गेले होते आणि त्यांचा मुद्दा होता हिंदी बनाम मराठी जो महाराष्ट्रामध्ये विवाद चालला आहे, त्याच्यावर मी पक्षाचा जो विचार आहे तो मांडत होते. त्याचमध्ये मला अँकर विचारलं, "मला मराठी येत आहे की नाही आणि मी बोलू शकते की नाही?" मी त्यांना सांगितलं, "हो, मी बोलू शकते, पण माझी मराठी कमजोर आहे." माझं असं म्हणणं होतं, की मी फराटेदार मराठी बोलू शकत नाही. हे माझी फेलिंग आहे. ही माझी लँग्वेज डेफिशियन्सी आहे. आता अँकरला कळलं असेल मला माहीत नाही, पण एकनाथ शिंदेचा पाठीला असं लागलं, की मी मराठी बोलूच शकत नाही. आणि त्याने माझी ट्रोलिंग सुरू केली. ट्रोलिंग केली, दिवस-रात्री ट्रोलिंग होत होते, पण मी कधीही ट्रोलिंगला जबाब देत नाही आणि ध्यान पण देत नाही. पण आता त्यांनी सगळे हद पार करून माझा ॲड्रेस, मुंबईचा ॲड्रेस, जिथे माझा परिवार राहतात, त्याने सोशल मीडियावर टाकलं आहे. त्यांची 2% ची पब्लिसिटीसाठी आणि 2% च्या फेमसाठी त्यांनी माझा ॲड्रेस सोशल मीडियावर टाकला आहे. आता काहीतरी असुरक्षित वातावरण तिथे निर्माण झालं, तर त्याची जबाबदारी त्या महिला प्रवक्ता, एकनाथ शिंदेची महिला प्रवक्ताची होणार. फक्त आणि फक्त त्यांची होणार. आणि एकच बात मी करून आपली बात संपवणार आणि मुद्दा संपवणार, की ताई मी अमराठी होऊ शकते आणि माझी मराठी कमजोर होऊ शकते, पण माझं इमान कमजोर नाही. अमराठी होऊ शकते, पण मी गद्दार नाही. आणि हे मेसेज तुमच्यासाठी आहे, पण तुमच्या सगळी महिला गँग पण याच्यावर विचार करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.